क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांची यंत्रणा सरसावली आहे। रविवारी पोलीस पेट्रोलिंग करत असलेल्या पथकाला रेकॉर्डवरील गुन्हेगार उपनगर भागात एक इसम हा देशी बनावटीचे पिस्टल हे विक्री करण्याकरता येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर या पथकाने या इसमाला पिस्तूल व 2 जिवंत काडतुसासह त्याला ताब्यात घेतले। सचिन ओमचंद कांगडा, वय वर्ष 25, राहणार रूम नंबर 42, उपनगर, मनपा हॉस्पिटल शेजारी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। 17 जून रोजी बकरी ईद असल्याने गुन्हे शाखा युनिट 1 चे अधिकारी व अंमलदार हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या निर्देशानुसार पेट्रोलिंग करत असताना याच दरम्यान त्यांना उपनगर भागात एक इसम गावठी कट्टा घेऊन विक्री करता येणार असल्याची माहिती मिळाली। या पथकाने सापळा रचून सचिन ओमचंद कांगडा याला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून एक विदेशी बनावटीचा पिस्टल व 2 जिवंत काडतूस राऊंड असा एकूण 61,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। आरोपी विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 3/25/5/25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 नुसार गुन्हा दाखल करत त्याला उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे। सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, रवींद्र बागुल, विशाल काठे, प्रदीप मसदे, प्रवीण वाघमारे, शरद सोनवणे, धनंजय शिंदे, विशाल देवरे, प्रशांत मरकड, जगेश्वर बोरसे, राम बर्डे, समाधान पवार अशांनी ही कामगिरी केली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी क्राईम रिपोर्टर संजय हिरे, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।